आता है मुझे वो ख्वाब तू, तेरा मेरा मिलना दस्तूर है, तेरे होने से मुझ में नूर है, मैं सुना सा एक आसमां बेताब तू, वो करम खुदाया है तुझे मैंने जो पाया है, तुझ पे मर के ही तो मुझे जीना आया है, और तेरे संग यारा खुश रंग बहारा, तू रात दीवानी मैं जर्द सितारा, और तेरे संग यारा खुश रंग बहारा, तेरे बिन अब तो मैं जीना गवारा, तेरे संग यारा। सो हेलो गाइस, ये मेरा फर्स्ट व्लॉग आहे. दिस इज माय फर्स्ट व्लॉग. हा माझा फर्स्ट व्लॉग आहे. तर मी मराठी मुलगी आहे, आपल्या इंडियामधले महाराष्ट्राची, तर महाराष्ट्रीयनमध्येच मराठीमध्येच बोलणार. तर आपण सुरू करूया माझा व्हिडिओ. जसं तुम्ही बघितलेला आहे, माझा बड्डेचा स्टार्टिंगला माझा बड्डे होता, तर आम्ही सेलिब्रेशन केल्यानंतर मी स्वयंपाक केला. माझाच बड्डे आणि मी स्वयंपाक केला. बटाट्याची फ्राय केले मी, नंतर मी ब्रोकोली आहे, आपल्या इथे पण मिळते इंडियामध्ये, पण एक प्रकारे ब्रोकोली आहे, चिरून घेतला, टमाटे चिरून घेतला, मिरच्या चिरून घेतल्या, सर्व मिक्स केलं. हे माझे बड्डे झालं, माझ्या बड्डेच्या दिवशी तर मी सर्व केला आणि मीच जेवण किती छान काहीतरी जॉबला जातात, तर मी केलं मला दाखवते कसं आहे ब्लॉग आहे सॉरी हां ब्रोकोलीला फ्राय केलं, पोटॅटो वाल फ्राय केलं आणखी वांग्याचे भरीत बनवलं होतं मी. आधी वांगे शिजून घेतलं, एक प्लांट भरतीच भारताचं वांगं पण मिळतं हा इथे बरं का.
तर त्याला शिजून घेतलं छान आणि म्हणजे भाजून घेतलं त्याच्या गॅसवर आणि मग त्याला ह्याच्यामध्ये मिक्स केलं. पूर्ण आपल्या फोडणीमध्ये मिक्स करून थोडंसं त्याला हलवलं. तर तुम्ही बघू शकता आता मला इथे बोलायची सवय नसल्यामुळे दम पण लागतो आहे, त्यामुळे आवाज पण मे बी माझा कमी येईल कारण हा माझा फोन पण साधाच आहे. पण ठीक आहे ना, सुरुवात तर केली, बघ नेक्स्ट काय होतं तुमच्यावर डिपेंड आहे. तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा. जेवढे तुम्ही लाईक करणार, जेवढपर्यंत माझा व्हिडिओ पोहोचवणार आणि शेअर करणार तेवढं मला आणखी आनंद होणार ते व्हिडिओ बनवण्यामध्ये. ठीक आहे. तर आता बघा तुम्ही बघू शकता ते मिक्स केलं तर ते शिजत आहे, बघू. आणि अजून काय, तुम्ही माझा व्हिडिओ कुठून बघताय तुम्ही मला सांगा आणि माझं काय चुकते काय नाही तुम्ही सांगू शकता व्हिडिओमध्ये. पण मी एक्सेप्ट करेल कारण मी नवीन आहे, व्लॉग फर्स्ट टाईम बनवला आहे मी, तर मी सुधारणा करेल माझ्यामध्ये काय करायचं आहे काय नाही. कसं आहे, मुलं लहान असल्यामुळे मला पॉसिबल नाही आहे नेहमी रोज व्हिडिओ बनवणं. तर याला आपण थोडा वेळ झाकून ठेवूया म्हणजे ते वाफेवर शिजणार. ठीक आहे. मग आता ते शिजलं आहे, त्यामध्ये आपण जे फ्राय केलं होतं ब्रोकोली आणि पोटॅटो ते मिक्स करूया. ते मिक्स केल्यानंतर त्याला छान हलवून घ्या. हे फ्राय याच्यासाठी केलं की टेस्ट छान लागते आणि मुलं कसं इझिली भाज्या पण खातील, सर्व व्हेजिटेबल्स ते पण खाऊ शकतील ते. त्यामुळं इथे तर मोस्टली रोमानियामध्ये काय राहते, हे लोक ऑइल खात नाही म्हणून एवढी सुंदर आणि यांची स्किन एवढी छान राहते. आणि आपलं कसं राहते इंडियन लोकांचं तेलाशिवाय तर आपल्याला जमत नाही आणि मला तर बिलकुलच जमत नाही. मला तेल लागतंच भाजीमध्ये. डायटिंग वगैरे करणार, एक्सरसाइज पण करू, पण तेलाशिवाय तर बाबा आपल्याला जमतच नाही. बरोबर आहे ना? तुमचं कसं आहे तुम्ही सांगा बरं मला. ठीक आहे. त्याला मिक्स करूया छान आपण, तिथून परतून घेऊया. म्हणजे आता मिक्स आहे. सर्व माझी लँग्वेज तर तुम्हीच सांगा मी कुठली आहे, म्हणजे नेमकं माझी भाषा प्लस माझं बोलणं तुम्हाला कुठली वाटते. मी आधी सांगितलंच आहे तसं, पण तुम्ही आणखी गेस करू शकता मी कुठली आहे, तुम्हाला कुठली लँग्वेज वाटते, मी कोणत्या राज्यात. ओके. तर पण मिक्स केलं आहे, हळूहळू मिक्स केला फिरून घेऊया त्याला थोडंसं. एक दोन वाफ होऊ द्यायचे, लगेच शिजून जाईल. त्याला काही टाईम लागणार नाही कारण आपण थोडंसं फ्राय केलेलंच आहे ऑलरेडी त्याला. परत इथे मी कारले आणले होते. तर बघू शकते इथे कारलं पण मिळते आणि छान एवढं टेस्टी ते कापून घेतलं. कापल्यानंतर त्याच्यामध्ये थोडं मीठ घाललं आहे आंबट कलर जायला आणि छान इथले व्हेजिटेबल्स खूप छान ऑर्गॅनिक असतात ना, जास्त केमिकल वगैरे यूज करत नाही. डायरेक्ट शालो खरपूस भाजून घेतलं, त्याच्यामध्ये थोडे जास्त भाजून घेतलं.
मार्केटमध्ये पण मिळतं, इथे पण म्हणजे छान ऑर्गॅनिक आहे. असं म्हणजे टेस्ट ते लागते असं नाही की जसं आपण आपले भाज्यांमध्ये काही टाकलं तर चवच लागत नाही, हा प्रकार म्हणजे चांगला नाहीच आहे. तर बघूया कारल्याची भाजी बनवायची तव्यावर. नंतर वरूनच त्यामध्ये कांदा ॲड केला आहे. कांदा ॲड केल्यावर इथे असे व्हाईट वगैरे आणि आपल्या इथले लाल कांदे ते पण मिळतं इथे. त्यांनी व्हाईट कांद्यांनी व्हाईट असे मोठे मोठेच कापले, कारण मला नुसतं त्यावर वरखाली करायचं होतं, जास्त काही त्यामध्ये ॲड करायचं नाही. तर मी कांदा टाकला आहे त्याच्यावर, त्याला पण आपण थोडंसं भाजून घेऊ. बघा आता अशा प्रकारे छान वांग्याचं भरीत बनवलं आहे. कारल्याची भाजी, अशा मिरच्या मिळतात, म्हणजे आपल्या इथे छोट्या हिरव्या लवंगी मिरच्या टाईप तर तसं इथे मिळत नाही, तर ते मिळतं आहे. बघा बघा टेस्टी दिसते, ते तेल ठेवते बघा त्याचं ब्लॅक कलर दिसते. आणि बघा बाजरीची भाकर गरम गरम. तर हा माझा स्वयंपाक होता आजचा. आणि लसूण बनवलं आहे. मला कसं खाणं पण साधा जास्त कोणाचं नको, कधी कधी खाऊ शकतो बनवलं होतं. आणि संध्याकाळी पण मी छान आमच्या बर्थडे सेलिब्रेशनसाठी छान बनवलं होतं वगैरे. मी त्याचा व्हिडिओ नेक्स्ट टाईम टाकणार आहे. आता बघा हे बघा माझं बर्थडेचं सेलिब्रेशन चालू आहे. तुम्ही बघितलेच माझा व्हिडिओ, तेव्हा बर्थडेचं सेलिब्रेशन चालू आहे. आमचं सेलिब्रेशनची तयारी कॅमेराचं सेट करून चालू आहे. तुम्ही बघू शकता मुलं. तुम्ही यांचे व्हिडिओ बघितले तुला दोघांचे चंगू मंगू माझे. बघा आता आम्ही बर्थडे सेलिब्रेट करतो आहे. Happy birthday, Mama. Happy birthday, Mama.
सो नंतर बघा आम्ही गेलो इव्हनिंगला. त्या दिवशी तर वातावरण खूपच खराब होतं, पण इव्हनिंगला गेलो आहे फिरायला. नंतर थोडं ऊन आलं तर बघा किती ऊन येते. 5-5 मिनटाला वातावरण चेंज होते. ते बघा आता इथे मॉल आहे, तिथे गेलो फिरायला. मग मी एन्जॉय केला बघा. पण गार्डन खेळत आहे. How long can you hold until you're grateful? It's been too long now. I think that I want to second guess you, to second guess me, to second guess love. Don't second guess me. Live in the moment, 'cause we are so free. And in this moment, life is like a dream. Live in the moment, 'cause we are so free. And in this moment, life is like a dream. So come a little closer, don't hold your breath. Silence in the back, violence in your eyes, Remember that time you gave your heart to. Remember that time when life was like a dream. you know what I know. You know what I know. I need to hold you close to me, to me, to me, to me, yeah. Life is our game that we play. I won't get away. We can find a safe, within our company, within our company, within our company. So come closer to me, closer. How long can you hold until you're grateful? It's been too long now. I think that I want to second guess you, to second guess me, to second guess love. Don't second guess me. So come a little closer,